तुझ्या लक्षात आलं का ललिता, आपल्या घरात फटाके फुटायला लागले. हे कसले फटाके, टुचुक टुचुक वाजणारे टिकल्यात लहान मुलांचा. हो, पण निलिमाला कंठ फुटायला लागला. स्वानंदीच्या प्रत्येक गोष्टीत विरोध करायला लागली ती. पण काही कमी नाही यार, माणसापेक्षा मेनू महत्वाचा असतो का असं म्हणाला होता ना तुम्ही. चेहरा पाहिला का सुनबाईंचा, पाहण्यासारखा झाला होता अगदी. हो बघितलं ना. पण खरी कमाल निलिमाची आहे. आज तर तिने अगदी रेकॉर्ड ब्रेक करायला घेतलंय. इंद्रनीलला म्हणाली सुद्धा, आईना आवडते म्हणून कैरी पुदिन्याची चटणी करायला घेतली. मला तर आनंदाच्या एवढ्या उकळ्या फुटत होत्या. नशीब दाखवलं नाही मी. दाखवायचंच नाही, वात लावायची आणि फटाके कसे फुटतात हे कोपऱ्यात बसून त्याची मज्जा बघायची. बॉम्ब कधी फुटणार आहे? संपदाने सगळ्या गोष्टी नीट केल्या ना तर आज रात्रीच. आणि बॉम्ब नाही, बॉम्ब स्फोट होणार आहे आतषबाजी सहित. त्या स्वानंदीचे डोळे दिपले पाहिजेत आणि कान फुटले पाहिजेत. फक्त संपदाने सगळ्या गोष्टी नीट करायला पाहिजेत म्हणजे झालं. करेल ग, नक्की करेल. तू हात ठेवलास ना तिच्या डोक्यावर, अचूक वेळेला वार करायची संधी सोडणार नाही ती. खरे आई, ललिता काकूंनी माझी माफी मागितली म्हणून माझे डोळे उघडले. त्यांचे खूप उपकार आहेत ग माझ्यावर. आणि त्यांचे उपकार मानच तू. ती दोघं आली नसती ना तर बाबांनी तुला कधीच माफ केलं नसतं. त्या भल्या माणसांच्या शब्दाचा मान राखलाय बाबांनी. याची जाणीव आहे मला आई. मी खूप स्वार्थी वागले ना, फक्त स्वतःचा विचार करत राहिले. पण मला आता कळलं मी माझ्या कुटुंबाशिवाय नाही राहू शकत. मग ये ना बाई परत. आता सगळं निवळलं ना आता. अरे येणारच आहे ती. जा बाई, तुझं सगळं सामान घेऊन ये इथं आणि कायमची इथं राहा. नाही आजी, मी आतापर्यंत माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या घरच्या लोकांवर टाकून उगाचच स्वतंत्र असल्याची हुशारी करायचे. पण आता नाही, मी आता माझ्या जबाबदारीवर जगून बघणार आहे. अगं बाई, तू इथे आमच्या डोळ्यासमोर येऊन राहा आणि मग तुला काय हवा तर स्वतंत्रपणा. नाही पण तिला राहायचं असेल स्वतंत्र तर राहू दे ना. काही प्रॉब्लेम आला तर आम्ही आहोत ना पाठीशी. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बिकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस,
हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?